श्री स्वामी समर्थ. मी न्यूमरॉलॉजिस्ट आहे. आज एक उपाय देते. आपल्याला घर घ्यायचं असेल किंवा फ्लॅट घ्यायचा असेल पण होत नाही आहे, अशा वेळेस काय करायचं, एक पांढरा कागद घ्यायचा, त्याच्यानंतर पिवळा पेन एक घ्यायचा, स्केच पेन घेतला तरी चालतो. पांढरा कागद चौकोनी असावा, पिवळ्या पेनानं पांढऱ्या कागदावर ओम विश्वकर्माय नमः असं लिहायचं. ओम विश्वकर्माय नमः असं लिहायचं एक वेळ. ज्या पाण्याच्या बाजूला आपण लिहिलेलं आहे त्याच्या मागच्या बाजूला लिहायचं. मला हा फ्लॅट मिळाला आहे किंवा मला हे घर मिळाले, मी विकत घेतलेलं आहे, मी खूप आनंदात आहे आणि लवकरच आम्ही आता तिथं राहायला जाणार आहे, असं मागं लिहायचं. म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी मागं लिहायची. त्याच्यानंतर काय करायचं, तुमचं वय जेवढं असेल तेवढं, तुमचं वय 18 असू दे, 20 असू दे, 70 असू दे, केवढंही असू दे, तुमच्या वयाच्या एवढे तांदूळ घ्यायचे. तुमचं वय जेवढं असेल तेवढे मोजून अख्खे तांदूळ घ्यायचे, त्याला हळद लावायची आणि त्या कागदामध्ये बांधायचे. कागदामध्ये घालून त्याची पुडी बांधायची आणि देवासमोर ठेवा. त्यानंतर तुम्ही जे घर किंवा फ्लॅट किंवा जागा तुम्ही बघायला जाणार असेल, जाताना ते हातात घ्यायचं. 21 वेळेला ओम विश्वकर्माय नमः असं 21 वेळेला म्हणायचं आणि ते हातात घेऊन जायचं. गप कुणाला सांगायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. हे कुणालाही न सांगता करण्याचा उपाय आहे. ज्या घरात तुम्ही जाणार आहे, तुम्हाला जो तो फ्लॅट आवडला असेल, ते घर आवडलं असेल, जागा आवडला असेल, तर गपचूप तांदूळ ते तिथं टाकून येताना. त्यानंतर तुम्ही तुमचा परिणाम बघू शकता. आणि जर तुमचा परिणाम तुम्हाला चांगला मिळाला तर तुम्ही मला कमेंटमध्येही सांगू शकता. आपण न्यूमरॉलॉजिस्ट आहे, त्याप्रमाणे उपाय देते. त्याच पद्धतीने सगळ्यांचं होऊ दे व्यवस्थित. आणि एक दुसरी छोटीशी गोष्ट म्हणजे अशी आहे, तुमची लहान मुलं घेऊन तुम्ही लहान मुलामध्ये मिक्स करायला जात जावा. म्हणजे एक बागेत म्हणा किंवा मॉलमध्ये म्हणा, खेडेगावात काही मुलं एकत्र होतात, त्यामुळे ते मुलं फ्रेश असतात. आणि तुमच्या मुलाला ह्या मुलाबरोबर खेळू नको, त्या मुलाबरोबर खेळू नको असं न म्हणता मुलाला प्रत्येकाबरोबर खेळू दे आणि एक चांगला माणूस घडू दे, आनंदात राहू दे. आपण मुलांना सांगतो तुम्ही असं करू नका, त्यांच्या मनात ते बसतं. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं बालपण आठवा. किती छान तुम्ही खेळत होता सगळ्यांच्याबरोबर, त्यावेळेस तुम्ही किती फ्रेश होता, तुम्हाला घराचं टेन्शन होतं किंवा काही नव्हतं. त्यामुळे मुलांना एकत्र खेळू देत. थोडंसं आत्ता हा व्हिडिओमध्ये जास्त सांगते, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहे. काय काय पालक असे करतात की त्या मुलाला बरोबर खेळू नको, ह्या मुलाबरोबर खेळू नको. आपल्या मुलावर लक्ष ठेवा, दुसऱ्या मुलाला मारणार नाही हे बघा. संस्कार तुम्ही करायचे असतात, त्यामुळं लक्ष ठेवा, मुलांना चांगलं घडवा. श्री स्वामी समर्थ.